कर्क राशीच्या लोकांसाठी अच्छे दिन सुरू झालेत. मार्च, एप्रिल, मे हे तिन्ही महिने तुम्हाला करिअरच्या दृष्टीने खूप छान जातील. तसा काय तर टेन्शन नाही तुम्हाला. जी अडीचकी आहे ती कर्क रास किंवा कर्क लग्न असेल ती अडीचकी सुद्धा तुमची संपते आता मार्च महिन्यामध्ये. त्याच्यामुळे त्या जो करिअरमध्ये जो स्ट्रगल तुम्हाला होता गेले 2-2.5 वर्ष स्ट्रगल भरपूर झाला असेल बघा, तो आता तुमचा हळूहळू कमी होत जाईल. मी आता ढोबळ मानाने सांगतोय, प्रत्येकाची कुंडली वेगळी, त्यातलं ग्रहमान वेगळं, त्यामुळे प्रत्येकाच्या बाबतीत हे तंतोतंत जुळेलच असं नाही. तरी पण कर्क राशीच्या लोकांना मार्च, एप्रिल, मे हे तिन्ही महिने खूप छान आहेत. नवीन नोकरीच्या संधी तुम्हाला आहेत. देवदर्शन होतील तुमची मार्च महिन्यामध्ये. एप्रिलमध्ये सुद्धा तुम्हाला प्रमोशनच्या संधी आहेत. मेमध्ये सुद्धा प्रमोशनच्या संधी आहेत. आता कर्क लग्नासाठी द्वितीय स्थानाचा स्वामी सुद्धा तुमच्या भाग्यस्थानात जातोय. भाग्य उजळणार आहे तुमचं. प्रवासाच्या संधी आहेत. जर तुम्हाला परदेश गमन करायचं असेल, मी मागेच व्हिडिओ टाकलाय, परदेशात जायचं असेल काहीही कामासाठी, फिरण्यासाठी म्हणा, शिक्षणासाठी म्हणा, किंवा काही अजून तुमचं काम असेल तर त्याच्यासाठी सुद्धा हा काळ चांगला आहे. त्याच्यामुळे कर्क रास किंवा कर्क लग्न असेल, तुमचा स्ट्रगल आता बऱ्यापैकी संपला आहे. थोडेसे चांगले दिवस तुम्हाला नक्कीच बघायला मिळणार आहेत. त्यामुळे तुमचे प्रयत्न चालू ठेवा. पुढे सगळं काही छान होणार आहे. ऑल द बेस्ट.